नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. लग्नानंतर होईलच प्रेम यातील एक गोड आई मुलाची आणि त्यांच्या होणाऱ्या सुनेची जोडी आपल्या सोबत आहे. चला तर मग आज त्यांच्यासोबत गप्पा मारूया त्यांच्याच वरातील. हॅलो, सगळ्यात पहिले सगळे कसे आहात? बस ना, मजे धमाल. आणि आज मगासपासून बघते एकदम धमाल चालली आहे वरातीची, एकदम अशी वेगळीच एक्साइटमेंट आहे. ताई, तुमच्या मुलाचं लग्न आहे या सिरियल बद्दल काय सांगाल त्याबद्दल? आधीपासून मी म्हणत होते तसं लग्नानंतर होईलच प्रेम. आणि आता मुलांना प्रेम झालेलं आहे, त्यामुळे हे प्रेमानंतरचं लग्न आहे. त्यामुळे अत्यानंतर झालेलं आहे. मागचं लग्न आमचं कसं झालंय तुम्हाला माहिती आहे. बरोबर. हे लग्न दुप्पट जोशात करतोय आम्ही. आणि मृणाल, तू काय सांगशील याच्याबद्दल? आज वेगळी अशी बोलतो ना, वरातीत आज तू एक नवरी म्हणून उभी आहेस, तर ती एक्साइटमेंट काय खूप सांगशील? छान वाटतंय आणि इतकं छान प्रमोट करताय चॅनल आम्हाला, आमच्या मालिकेला, आमच्या जोडीला. खूप छान वाटतंय. इतकं छान स्वागत झालंय आमचं. 2 विंटेज कारमधनं आमची वरात निघाली आहे आणि कुठून कुठून लोक डोकावत आहेत. हात म्हणजे त्यांच्या डोळ्यातच दिसतंय प्रेम आणि कौतुक. सो अरे, ही सगळ्यात आवडती जोडी आहे सगळ्यात पहिलं म्हणजे. येस, सगळ्यांना आवडते तुमची जोडी, भलेही ते त्या दोघांची असू दे किंवा तुमच्या दोघांची असू दे. थँक्यू सो मच. आणि तुझा रिअल लाईफ मध्ये पण लग्न झालेला आहे, तर तो एक्सपिरियन्स आणि ह्या एक्सपिरियन्स बद्दल काय सांगेल वेगळा काहीतरी? माझ्या खऱ्या लग्नात वरात निघाली नव्हती आणि अर्थात मुली कधी वरातीत जात नाहीत. सो मला असं छान वाटतंय वरातीत जाताना. आणि एवढ्या सगळ्या म्हणजे असं नवरीच्या भूमिका तू निभावल्यास किंवा बरेचशी अशी वरात निघालेली आहे किंवा वेगवेगळ्या असं, तर ती ह्या वरातीत आणि बाकीच्या मालिकांमधल्या असं म्हणजे काय वेगळी एक्साइटमेंट आहे? नाही, मी जसं म्हणाले की पहिलं जे असतं ते खास असतं खूप. आणि मला माझ्या कुठल्याही मालिकेत अशी वरात आणि एवढं प्रमोशन कधी झालं नाही. सो हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खास आहे खूप. आता एवढं छान बोललीच आहे, ते एखादा उखाणा पण घेऊन टाक. हो. एखादा उखाणा सुद्धा होऊन जाऊ दे. सोन्याचं ताट चांदीची वाटी, जीवांचं नाव घेते खास तुमच्यासाठी. तुझ्याकडे येईल तर अजून घ्यावं लागणार. भाजीत भाजी मेथीची, नंदिनी माझ्या प्रीतीची. आत्ताच घेऊन टाकलंय, आत्ताच घेऊन टाकलंय. तुझी एक्साइटमेंट काय आहे अरे, वरातीबद्दल? खूप एक्साइटमेंट आहे. बघ ना यार, इतका छान क्राऊड इथे जमा झालाय. असं पहिल्यांदा घडतंय कुठल्या तरी सिरियलच्या प्रमोशनसाठी आणि खूप छान वाटतंय यार. हा खरंच लग्नाचा एक फीवर वाटतोय की आज लग्नच होतंय की काय, खरंच असं फिलिंग आहे एक वेगळं. आणि लोकांमध्ये येऊन लोकांचं इतकं प्रेम मिळतंय हे बघून खरंच खूप छान वाटतंय. स्पेशली तुमच्या दोघांच्या लुक बद्दल काय सांगाल? कारण कसे डिझाईन केले की तुम्ही असे चूज केले होते? कारण एक एक्साइटमेंट असते, मी नवरी बनणार आहे, मी नवरा बनणार आहे, मला हे वेअर करायचं, मला ते वेअर करायचं, असं काय एक्साइटमेंट? आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी आहोत. सो आपल्याला मराठी पेहरावा नेहमीच आवडतो, त्यामुळे आम्ही त्याच लुकमध्ये आहोत सगळे. अर्थात हे आम्ही काही सिलेक्ट वगैरे केलं नाही आहे. हे आमच्याकडे आलं आहे डायरेक्ट की हे तुम्ही घालायचं आहे. पण अर्थात हे त्यांचं क्रेडिट आहे. त्यांनी इतकं छान सिलेक्शन केलं आहे जे आमच्यावर खरंच खूप छान दिसतंय. सो थँक्स टू स्टार प्रवाह, 7 सेन्स मीडिया आणि खरंच अख्खी सगळी टीम डिझायनर्सची वगैरे की ज्यांनी इतकी मेहनत घेतली आमच्या प्रत्येकाच्या लुक्सवरती. आणि ताई, मी तुमच्याकडे येईल की तू पण खरंच खूप सुंदर दिसते. थँक्यू. स्पेशली तुझ्या लुक बद्दल काय सांगशील? काय सांगायचं लुक बद्दल? वेगळं काहीतरी- उत्तम साडी आहे, छान साडी आहे जी कलाक्षेत्रम सिल्क अँड साडीज पुणे इथून या आमच्या साड्या आलेल्या आहेत आणि अत्यंत कम्फर्टेबल असा पेहराव आहे. मला तर साडी कायम आवडते आणि मी मॅक्सिमम ठिकाणी साड्यांमध्ये असते, त्यामुळे नथ बीत घालून छान वाटतं आणि छान दागिने आले, त्यामुळे खुश आहे. नाही, खरंच खूप छान वाटलं तुमच्या तिघांशी सुद्धा गप्पा मारून. आणि खरंच खूप सुंदर दिसतंय तिघं पण. थँक्यू. थँक्यू सो मच अँड एन्जॉय.